नमस्कार मित्रांनो, मी आहे कमलेश आणि तुमचं स्वागत करतो आज नवीन धडाकेदार व्हिडिओ सोबत। तर मित्रहो, आता आलेलो आहे आपण यवतमाळच्या रेल्वे स्टेशनवर, पण त्याआधी आलेलो आहे आपण सम्राट ढाब्याच्या मागे। इथे काय काम चालू आहे, इथे काय कशा प्रकारे गिट्टी वगैरे लेवल करण्याचं काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो। फक्त दूर नाही जात, कारण की तिथे माती वगैरे म्हणजे ते पूर्ण पाण्याने ते गाडी नाही जात तिकडे, तर त्याच्यामुळे जाऊ नाही शकत। तर मित्र, इथे या प्रकारे गिट्टी लेवलचं काम चालू आहे आणि तिथे साईडला ते माणसं दिसत आहे, तिथे नालीचं काम चालू आहे। म्हणजे जे सिमेंटची नाली असते ना, त्यावर पाणी जातात, तर त्याचं काम चालू आहे। आणि थोडं दूर तिकडे ट्रॅक स्लीपर्स वगैरे आलेले आहे। आणि हे जे आहे, हे याचं जे काम आहे ते पूर्ण पद्धतीने खूप प्रगतीवर आहे। इथे मशिनरीचं काम चालू झालेलं आहे आणि ते जे खालतं जे माती टाकतात त्या गिट्टी लेवल म्हणजे मुरुम लेवलचं सुद्धा काम चालू झालेलं आहे। आणि माझ्या साईडला इकडे बघता की पूर्ण असं पावसाळा म्हणजे पाणी तर खूप झालेलं आहे, पण तरी असं पूर्ण ग्रीन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे पत्र इथे जे आहे ते प्लेन काम म्हणजे माती आणि मुरुम ते प्लेन करण्याचं काम चालू आहे। समोर क्रेन वगैरे आहे, तुम्ही बघू शकता। आणि तसंच आता सम्राट ढाब्याच्या समोर जाऊया, तिथे आपण तिकडे रेल्वे स्टेशन आहे, तिकडे पण जाऊन बघूया काय काम आहे। इथे जे आहे मातीचे ढिगारे म्हणजे इथंच ते खोदलेलं आहे, म्हणजे प्लेन करायसाठी पूर्ण ढिगारे मातीचे साईडला लावलेले आहे। तर मित्र जाऊया आपण समोर। मित्र आता आलेलो आहे मी खाली, इथे बघू शकता तुम्ही पूर्ण चिखल झाले माती आणि समोर जे ते काम चालू आहे तिकडे रेल्वे स्टेशनकडे। इकडे जे आहे इकडे ते गिट्टी लेवलचं वगैरे काम चालू आहे आणि नाल्या वगैरेचं काम चालू आहे चालू आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने यवतमाळच्या समोर जो आपला सम्राट ढाबा आहे त्याच्या मागे हे काम चालू आहे दोस्तो। मित्रो, आता आलेलो आपण श्री सम्राट फॅमिली धाबा इथे हा धाबा आहे आणि इथे पुलाचं काम चालू झालेलं आहे मित्र। तिकडे जे खोदकाम चालू आहे मित्रांनो, थोड्या दूरपर्यंत झालेलं आहे, तिथे मी आता दाखवलेलं आहे। आणि त्याच्यासमोर हा जो धाबा आहे ना, धाब्यात साईडलाच काम झालेलं आहे। तर हे थोडं काम व्हायचं आहे मित्रांनो, ते असं पावसाळा म्हणजे पाणी वगैरे आलं तर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे करत आहे आता। हो, हा आहे आपला आर्नीवाला बायपास आणि इथेच ते चालू आहे काम, बघू शकता तुम्ही। हाय धाबा, इथे ते काम चालू आहे आणि इकडे आहे ते रेल्वे स्टेशन। आता तिथे पण जाऊया, तिथे बघूया मागच्या वेळेला काय काम झालं होतं, आता काय झालं आहे, म्हणजे काय बदलाव आहे त्या कामामध्ये ते बघूया आपण। तर मित्रो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना, तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रो। तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रो। तर आता जाऊया तिकडे यवतमाळच्या रेल्वे स्टेशनकडे। आपण आलेलो आता या साईडलाच, म्हणजे त्याच पुलाच्या इकडल्या भागात। इथे पण पाणी साचलेलं आहे, इथून अंडर पास होणार आहे, ट्रेन आतमधून जाणार आहे। आणि इथे पण थोड्या पद्धतीने काम झालेलं आहे, मुरुम वगैरे टाकलेलं आहे, पण पाण्यामुळे थोडा मुरुम अजून पतला झालेला आहे, तर त्यामुळे अजून ते तिकडे काम चालू झालेलं आहे। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे मित्र इथे ट्रक आहे आणि त्या ट्रकद्वारे म्हणजे मुरुम वगैरे आणण्यास मदत करते। तर मित्र हो, आता आलेलो आहे आपण त्या बायपासच्या पुलावर। या पुलाच्या खालून जाणार आहे आपली ट्रेन आणि तिकडे जे आहे आम्ही तिकडे गेलो होतो, बट तिकडे जाऊ नाही देत आहे आतमध्ये, नाही म्हणाले सिक्युरिटी गार्ड, त्यामुळे आम्ही अंदर काही गेलो नाही। आता तुम्हाला बाहेरूनच दाखवतो जे काही आहे ते।
तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे मित्र हा जो ट्रॅक्टर चालला या विटा त्या साईडने जाणार आहे आणि ते ट्रकमध्ये मुरुम आहे आणि इथेच ते छोटे छोटे कॉलम तयार केलेला आहे. इथे पण लवकरच म्हणजे काम खूप जास्त प्रगतीवर आहे आणि अशा प्रकारे आपलं यवतमाळचं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. अशा प्रकारे हा रेल्वे स्टेशनचा हिस्सा आहे मित्रांनो आणि ते बघू शकता तुम्ही मुरुम वगैरे खाली करणं चालू आहे. आता त्या प्रकारे तिकडे तर जाऊ नाही शकत मित्र. तर बघूया आपण काही कोशिश न करता समोर तर दाखवूया तुम्हाला. हा आहे आपला आर्निमाला रस्ता, पण हा रस्ता आता इथून चालू आहे. बट हा इथून नाही होणार आहे चालू, इथून तो रेल्वेचाच भाग राहणार आहे. इथे ते बिल्डिंग उभी आहे रेल्वेची पूर्ण, म्हणजे यवतमाळ रेल्वे स्टेशनची. आणि हा जे राहणार आहे आपला रस्ता, हा रस्ता जाणार आहे हा उडान पुलावर, म्हणजे खालून ट्रेन आणि वरून गाड्या. तर चला मित्रांनो जाऊया आपण उडान पुलावर. हा मित्र आपला नवीन उडान पूल. तर या प्रकारे मित्र आता हा पूल आहे, पुलाच्या खालून तिकडे समोर काम चालू आहे, तिथे काम करत आहे बघा. आणि हा आपला उडान पूल. तर मित्रांनो आता आलेलो आहे आम्ही दारवा आर्नी बायपास रोड. हा आहे तो रोड आणि हाच रोड जाते तिकडे यवतमाळच्या. तो मोठा पूल आहे दाखवलेला त्याच्या खालून. तर हा मित्र तो बायपास आणि इथून जाणार आहे आपल्या आतमध्ये जे आहे ना, इकडे गिट्टी लेवलचं काम पूर्ण झालेलं आहे. मित्रांनो अशा प्रकारे इथे माती लेवलचं काम चालू झालेलं आहे. आणि हा जो रस्ता एक कोणत्या तरी गावात जाते असं खेड्यात. आणि इथे जे आहे इथं गिट्टी लेवलचं पूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे. आणि इकडे काहीतरी अशा प्रकारे दिसत आहे मित्र, हे गिट्टीचं काम लेवल पूर्ण. खूप प्रगतीवर आहे मित्र काम आणि खूप फास्टेस्ट चालू आहे काम यवतमाळपर्यंत. तिकडेच बाकी थोडं चालू आहे, पण इकडे खूप जास्त प्रमाणात जास्त काम चालवले आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या प्रकारे अशा प्रकारे गिट्टीचं हे जे आहे पूर्ण लेवल करायचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि इकडे जे आहे इकडे जे मुरुम टाकण्याचं काम पूर्ण झालेलं आहे व नाल्या पण आलेल्या आहे. तुम्ही बघू शकता नालीत पाणी वगैरे आहे आणि समोरच तो पूल आहे मित्र. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मित्र. आणि इथे पाणी पण खूप शुद्ध आहे मित्र. तर मित्र हो जो पूल दिसत आहे मी दाखवत आहे तुम्हाला, तो आहे दारवा जाणारा रस्ता. आणि इकडे एक मिनिट, इकडे दारवा जाते, इकडे यवतमाळ जाते मित्र. आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की सम्राट ढाब्याच्या मागे आपण गेलेलो होतो, तिथे काम आपल्याला माहिती पडलं आणि त्याच्यासमोर पूल आणि ते आपला रेल्वे स्टेशनवर तर जाऊ नाही शकलो मित्रांनो. आणि पुलाचं काम बघितलं आणि आपण आता इथे आलो आहे खाली. आणि इकडे पण गिट्टी आणि मुरुमचं काम कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. तर या प्रकारे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला, कसा वाटला, काय वाटलं तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो. आणि मित्रो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. असेच मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमी आणत जाईल मित्रांनो.